सगळ्याले मानाचा जय भीम. तर मग पोट्टे हो, आज तुमचा भाऊ चालला मग रुळले कायले तर प्रॅक्टिकल आणायले. काऊन की मी ITI सोबत सोबत मुक्त कॉलेजले पण हाव, बस त्याचेच प्रॅक्टिकल आणायला चाललो होतो. पण त्याच्या अंतिमा भाषेच्या स्कूलमध्ये एक काम होतं. तेवढं काम करून त्याच्या स्कूटीला पेट्रोल पाजून डाकूचं रूप धरून रस्त्यानं लागलो. मोबाईल खिशात ठेवून व्हिडिओ काढावं म्हटलं तर ते काही खिशात जाय नाही. इकून तिकून खिशात नाही बसला तर फक्त हाताचाच व्हिडिओ निघला. हे 5 चकवा फाटा. असं म्हणतात की या फाट्यावर लय भूतिया गोष्टी झालेल्या आहेत, पण आता काय खरं आहे आणि काय खोटं आहे कोणाला माहित. तुमच्यातल्या कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. इकडे पैशावाला माणूस मस्त घोडे विकून झोपला होता. गर्लफ्रेंडचे स्वप्न पाहत आहे वाटते पोट्ट. आणि एक मी हाव, मला स्वप्नात पण कोणी भाव देत नाही. भगवान बुद्धाची मूर्ती कशी आहे कमेंट करून सांगा. हेच वय ते प्रॅक्टिकल ज्याच्यासाठी मी आलो होतो. आता आलोच तर कटिंग पण करून घ्यावं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजाला मानाचा मुजरा केला. बरं, या दोन पैकी तुम्ही कोणत्या शाळेत होते मला कमेंट करून सांगा. रुबाबावर कटिंग करावं म्हटलं तर ते बंद होतं. मग आम्ही आलो सोम हेअर सलून वर. पण कटिंग करणार दादाच हजर नव्हते. वाह क्या मुस्कुराहट है. कटिंग करायला टाइम होता तर मी पण थोडासा फालतू टाइमपास केला. हे आहे आमचं ऑटो स्टँड. मी या गोल भिंगरीतनी चष्मा जितलो होतो. दादाले चष्मा मागितला तर दादा म्हणे पहिले डिस्प्ले टाका लागते. इकडे कटिंग वाले दादा आले होते आणि माझा नंबर पण लागला होता. कटिंग कशी दिसत आहे ते तुमच्यावर सोडतो, तुम्ही सांगा. माई कटिंग चालू असताना खेटे घेत जाय म्हणून एक कानपटीत मारली. येसूले म्हटलं तू नाही करत का तर 2 बोट दाखवत जाय. चला घराकडे म्हणून गाडी काढली. खांब्यावरची मस्त लाइटिंग पाहिली आणि मले कारंजात हे लोक संध्याकाळ झाली. आज केले बस इथं नाही, भेटू मग उद्या परवा.